नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर आज ना मी तुमच्यासोबत ना बाजरीची भाकरी जी बनवतात ना त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर थंडीमध्ये ना बाजरीची भाकरी खाण्यासाठी ना खूप पौष्टिक असते आणि मला तर प्रचंड आवडते. बाजरीची भाकर सध्या थंडीच्या या 4 महिन्यातच खाल्ली जाते. तर कोण कोण बाजरीची भाकर बनवून खातं मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथे बाजरीचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि त्याला छान असं मळून घेतलं. मळताना त्याला थोडंसं ना हाताने चांगलं मॅश करून घ्यायचं म्हणजे भाकर चांगली होते. आणि इथे छान भाकर अशी थापून घेतली आणि त्याच्यावरनं थोडीशी तीळ टाकून मी पुन्हा भाकर थोडीशी थापून घेत आहे. खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते आणि आता तर भरपूर भाजीपाला येत आहे, तर सर्वच भाज्यांसोबत बाजरीची भाकर तर खूप मस्त लागते. हरभऱ्याची भाजी असली किंवा वांग्याचं भरीत, कांद्याची पात अशा जर भाज्या असल्या ना तर भाकरी खाण्याचा मजा तर काय वेगळाच असतो. तर इथे मी छान अशी भाकर भाजून घेत होते. पहा किती मस्त भाकर भाजली. आणखीन एका वस्तूंबरोबर भाकर खाण्यासाठी खूप मस्त लागते बरं. सकाळी नाश्त्यासाठी मी ही भाकर करत होते. तर या भाकरीसोबत ना मी मस्त असं तूप टाकणार आहे आणि तुपासोबत खाणार आहे. तसं तर ही भाकर लोणीसोबत पण खूप छान लागते आणि गरम गरम भाकर तव्यावरची त्याच्यावर असं तूप स्प्रेड करायचं आणि खायचं. इतकी टेस्टी लागते ना खायला आणि खाण्यासाठी पण खूप पौष्टिक आहे. तर नक्की ही भाकरी एक वेळेस ट्राय करा. पण त्याच्यासोबतच मी आज कारल्याची भाजी पण बनवली होती. कारल्याची भाजी आणि भाकरी मी टिफिनमध्ये घेऊन जाणार होते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.